नमस्कार. मराठी साहित्य काय आठवते हे शब्द ऐकून? काही मोठी मोठी नावं, नाही का? अशी नावं जी आपल्या मनात अगदी घर करून बसली आहेत. पण या नावांच्या मागे एक मोठं रहस्य आहे, एक गुप्त ओळख आहे. चला, आज आपण मिळून मराठी साहित्यातल्या या महान लेखकांची हीच गुप्त ओळख उलगडून पाहूया. कुसुमाग्रज, केशवसूत, बालकवी ही नावं तर आपल्या सगळ्यांच्या परिचयाची आहेत, अगदी शाळेपासून. पण कधी असा विचार केलाय की ही त्यांची खरी नावं नसतील तर, म्हणजे जर ही फक्त एक एक साहित्यिक ओळख असेल तर? बरोबर, हीच गोष्ट तर या नावांना आणि त्यांच्या कामाला अजूनच भारी आणि इंटरेस्टिंग बनवते. तर मग आपण सुरुवात करूया साहित्यातल्या याच छुपे चेहरे किंवा हिडन फेसेसच्या परंपरेपासून. म्हणजे नक्की काय होत आहे? का बरं लेखकांनी आपली खरी ओळख बाजूला ठेवून एका नव्या नावानं लिखाण केलं असेल? चला तर शोध घेऊया. या सगळ्याच्या मुळाशी आहे एक संकल्पना, ती म्हणजे टोपणनाव. आता टोपणनाव म्हणजे काय? हे फक्त एक दुसरं नाव नाहीये. नाही, हा एक प्रकारचा साहित्यिक मुखवटा आहे असं समजा. एक असं व्यक्तिमत्व जे लेखकाला त्याच्या मूळ ओळखीपलीकडे जाऊन काहीतरी वेगळं मोकळेपणाने मांडण्याचं स्वातंत्र्य देतं. सोप्या भाषेत सांगायचं तर टोपण नावाने एक पूर्णपणे नवीन ओळख तयार होते. आणि माहितीये, ही जी टोपण नावाची परंपरा आहे ना, ती सगळ्यात जास्त कुठे रुजली असेल तर ती म्हणजे कवितेच्या दुनियेत. अनेक मोठमोठ्या कवींनी आपली खरी ओळख याच टोपण नावानी बनवली. चला बघूया काही अशीच दिग्गज नावं. या यादीतलं पहिलंच नाव कुसुमाग्रज. आहाहा, काय व्यक्तिमत्व! ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, एक महान नाटककार, कवी, मराठी साहित्यातलं एक हिमालयासारखं शिखर. त्यांचं नाव घेतलं की कणा कविता आठवतेच आठवते. पण मुद्दा हा आहे की कुसुमाग्रज हे त्यांचं खरं नाव होतं का? नाही, कुसुमाग्रज या नावामागे जे महान व्यक्तिमत्व होतं त्यांचं नाव होतं विष्णू वामन शिरवाडकर. पण या नावामागे एक खूप गोड गोष्ट आहे, माहितीये? त्यांच्या लहान बहिणीचं नाव होतं कुसुम, आणि ते स्वतःला तिचा अग्रज म्हणजेच मोठा भाऊ मानायचे. कुसुमचा अग्रज, कुसुमाग्रज. वा, क्या सुंदर आणि हृद्य कल्पना आहे ही. आता पुढचं नाव बालकवी, निसर्गकवी, ज्यांच्या कविता वाचल्या की आपण थेट निसर्गाच्या खुशीत जातो. इतकं निरागस, इतकं सुंदर वर्णन. त्यांच्या नावातच जणू त्यांचं काव्य लपलेलं आहे. पण प्रश्न तोच, या बालकवींचं खरं नाव काय असेल? तर बालकवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. त्यांच्या कवितेतला तो जो बालसुलभपणा होता, ती जी निसर्गाबद्दलची ओढ होती, त्यावरूनच त्यांना बालकवी हे नाव मिळालं. आणि बघा, तेच नाव इतिहासात कायमचं कोरलं गेलं. आणि अहो, ही यादी इथेच थांबत नाहीये. ही तर फक्त सुरुवात आहे. केशवकुमार म्हणजेच आपले आचार्य प्रल्हाद केशवत्रे, बी कवी म्हणजेच नारायण मुरलीधर गुप्ते, आरतीप्रभू या नावाने लिहिणारे होते चिंतामण त्र्यंबक खानोलकर, आणि गूढ रहस्यमयी कवितांचे बादशाह ग्रेस म्हणजेच माणिक शंकर गोडघाटे. बघा किती मोठी आणि व्यापक होती ही परंपरा. पण थांबा, एक मिनिट. असं वाटतंय का की ही प्रथा फक्त कवींसाठीच होती? तर असं अजिबात नाहीये. अनेक महान विचारवंत, समाजसुधारक आणि गद्य लेखकांनी सुद्धा आपली वेगळी ओळख निर्माण करायला या टोपण नावांचा पुरेपूर वापर केला. आता हे नाव बघा, लोकहितवादी. नावामध्येच सगळं काही आलंय. लोकांचं हित पाहणारा. 19व्या शतकातले एक जबरदस्त समाजसुधारक आणि निबंधकार. त्यांच्या लेखणीने तर महाराष्ट्रात अक्षरशः वैचारिक क्रांती घडवली होती. आणि लोकहितवादी या नावामागचे विचारवंत होते गोपाळ हरी देशमुख. बघा, त्यांनी स्वतःच्या नावापेक्षा आपल्या कामाला, आपल्या विचाराला जास्त महत्त्व दिलं. आणि त्यांचं हे टोपण नाव त्यांच्या ह्याच कामाचं प्रतीक बनलं. खरंच खूप प्रेरणादायी आहे. आणि गंमत म्हणजे काही लेखकांनी तर एक नाही तर एकापेक्षा जास्त टोपण नावं वापरली. उदाहरणार्थ राम गणेश गडकरी. त्यांनी कविता लिहिल्या गोविंदाग्रज या नावानं, आणि विनोदी लेखन केलं बाळकाराम या नावानं. म्हणजे बघा, एकच माणूस पण साहित्यातली दोन पूर्णपणे वेगळी रूपं. विलक्षण आहे की नाही? पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, की या सगळ्या लेखकांनी असं का केलं असेल? काय कारणं असतील या नावांच्या मागे? काय विचार होता? चला आता थोडंसं याच्या मुळाशी जाऊया आणि ही गोष्ट समजून घेऊया. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे केशवसूत. त्यांचं खरं नाव होतं कृष्णाजी केशव दामले. आता त्यांच्या वडिलांचं नाव होतं केशव, आणि त्यांनी स्वतःला ओळख दिली केशवसूत, म्हणजेच केशवचा मुलगा. आपल्या वडिलांचं नाव साहित्यात कायमचं अजरामर करण्याचा हा किती सुंदर आणि भावनिक मार्ग आहे, नाही का? तर अशी अनेक कारणे यामागे असू शकतात. कधीकधी लेखकाला एक वेगळी साहित्यिक ओळख तयार करायची असते, किंवा मग कलात्मक स्वातंत्र्य हवं असतं.
आणि कधीकधी जसं आपण कुसुमाग्रज किंवा केशवसुतांच्या बाबतीत पाहिलं, आपल्या जवळच्या माणसांना एक प्रकारचा सन्मान द्यायचा असतो. खरं तर एक नवीन नाव म्हणजे एका नव्या प्रवासाची सुरुवात. बरं, मग या नावांच्या परंपरेचा आपल्या मराठी साहित्यावर नक्की परिणाम काय झाला आणि आजच्या काळात त्याचा वारसा काय आहे? चला तेही बघूया. हे बघा, हे असं आहे. एका बाजूला आहे ती व्यक्ती, तिची एक खाजगी ओळख, आणि दुसऱ्या बाजूला आहे ते साहित्यिक व्यक्तिमत्व, तो एक सार्वजनिक कलात्मक आवाज. हे जे टोपणनाव आहे ना, ते लेखकाला वास्तवाच्या बंधनांपलीकडे जाऊन एक संपूर्ण नवीन जग निर्माण करायचं स्वातंत्र्य देतं. आणि शेवटी काय झालं तर ही टोपणनावं फक्त मुखवटे नाही राहिले, तर ते स्वतःच एक ब्रँड बनले. हो, ब्रँड. आज कुसुमाग्रज म्हटलं की एक विशिष्ट शैली डोळ्यासमोर येते. बालकवी म्हटलं की लगेच निसर्ग कविता आठवते. आणि गंमत म्हणजे अनेक वेळा तर ही टोपणनावं त्यांच्या खऱ्या नावांपेक्षाही जास्त लोकप्रिय आणि प्रसिद्ध झाली. आणि आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आजच्या या डिजिटल युगात जिथे प्रत्येकजण स्वतःचा पर्सनल ब्रँड तयार करण्यामागे लागला आहे, अशा काळात एखादा लेखक आपली खरी ओळख लपवून टोपणनावाने लिखाण का करेल? या परंपरेला आजच्या काळात काही महत्त्व उरलं असेल का? काय वाटतं? यावर नक्की विचार करा.